कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी सुरू। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग। 2024 मध्ये निवडणुकीवेळी ठाकरेंनीही प्रचारावेळी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं, पण त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही। कामराच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये 1.25 तास डिनर डिप्लोमसी। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता। मंत्री उदय सामंतही बैठकीमध्ये हजर। राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला। मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, भिडे गुरुजी विसरले असतील। राजू पाटलांच्या ट्विट नंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क। संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना। कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। आमदार अमोल मिटकरी यांचा खोचक टोला। अजितदादांकडे सर्व पक्ष गेल्यामुळे शरद पवारांकडे फावला वेळ। त्यांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विजय उकरून काढतात। पवारांनी स्वतः हवा तसा इतिहास लिहावा। गोपीचंद पडळकर यांची टीका। मी बीड पोलिसांना शरण येणार, व्हिडिओ शेअर करत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंची माहिती। कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा काही दिवसांपूर्वी कासलेंचा दावा। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही, प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळे गुंतागुंत झाली। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया। इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसासांना पाठीशी घालते। डॉक्टर घैसास आणि टीम अहवालामध्ये दोषी। चौथा अहवाल आल्यावर भिसे कुटुंबाला न्याय मिळेल। भाजप आमदार अमित गोरखे यांची प्रतिक्रिया। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद डॉक्टर सुश्रुत घैसास यांना सुनावणीसाठी बोलावणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पुढील आठवड्यापासून सुनावणी। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयाचा अहवाल सादर होणार। ससूनचे डीन एकनाथ पवार सरकारला अहवाल पाठवणार। मंगेशकर रुग्णालय दोषी आढळल्यास कारवाईकडे लक्ष। नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई। काठेगल्ली परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिकेकडून तोडक कारवाई। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळाप्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना। 32 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर। काठेगल्ली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता। आमच्या शिबिरामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न। दंगलीसाठी भाजपवाले आधी मुहूर्त काढतात। नाशिकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप। संभाजीनगरच्या तिसगावमध्ये मध्यरात्री 2 गटामध्ये राडा। जुन्या भांडणातून राडा झाल्याची माहिती। 5 जणांना अटक। 25 ते 30 लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींविरुद्ध आरोपपत्र। देशभरात ईडी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं। दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये सुरक्षा दलाचा फौजफाटा। गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून चौकशी। काल 6 तास चौकशीनंतर आज पुन्हा चौकशी। सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ। सोनं 97,500 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर। धावत्या रेल्वे गाडीमध्ये आता एटीएम सुविधा उपलब्ध। मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये एटीएम सुविधा सुरू। प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार। पाकिस्तानी व्यक्तीनं दुबईमध्ये 2 भारतीय नागरिकांची हत्या केल्याची माहिती। दोघांचं पार्थिव विमानानं भारतामध्ये आणणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।